अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव आणि आपल्या राज्याचे प्रभारी आज पहिल्यांदाच पुण्याला येत आहेत. तुम्हा सर्वांना भेटलेले आहेत ते रमेशजी छणीतला, आपले प्रांताध्यक्ष नानाभाऊ पटेलजी, सीएलपीचे नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्ष नेते विजयजी वडट्टीवार, या ठिकाणी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अरविंदजी शिंदे, उल्हासदादा पवार, बाळासाहेब शिवरकर, नसीम खानजी, मंचकावर बसलेले सर्व मान्यवर, सर्व पक्षाचे पदाधिकारी आणि आजच्या या पश्चिम महाराष्ट्र विभागीय आढावा बैठकीकरता आलेले 6 जिल्ह्यातले सर्व कार्यकर्ते, बंधू भगिनी आणि युवक मित्रांनो, मी काही फार बोलणार नाही. अतिशय चांगली आढावा बैठक झालेली आहे. सैनिकांनी तुमच्याकडून आपापल्या जिल्हा काँग्रेस कमिटीची परिस्थिती, बूथ कमिट्यांची परिस्थिती आणि राजकीय परिस्थितीबद्दल आढावा घेतलेला आहे. आमची चर्चा सारखी होते. या 6 विभागीय कमिट्या त्यांच्या आढावा बैठका होणार आहेत. अमरावती आणि नागपूर विभागाची गडचिरोलीला मीटिंग झाली. आज 3री बैठक पुण्याला होत आहे. उद्या भिवंडीला कोकण विभागाचे, नंतर 2 धुळ्याला आणि लातूरला होणार आहे. अशा 6 विभागीय बैठका. त्यानंतर 2 दिवसाचं शिबिर लोणावळ्याला होणार. त्याचा तुम्हाला डिटेल प्रोग्राम पाठवला जाईल, कोण हजर राहणार आहे कोण नाही. राज्यात बऱ्याच मोठ्या घडामोडी चालल्या आहेत. निवडणुकीचं वारा आहे. निवडणूक कधीही जाहीर होऊ शकते. मी त्यात फक्त 2-3 मुद्दे आपल्याशी बोलण्याकरता इथं उभा आहे. या सगळ्या बैठकीमध्ये नानाभाऊंनी खास करून आपल्याला आणि रमेशजींनी बूथ कमिट्याबद्दल विचारलं. ग्राम कमिट्या केल्यात का, बूथ कमिट्या केल्यात का, मंडल कमिट्या केल्यात का. बऱ्याच जणांनी केल्यात, काही जणांना अडचणी येत आहेत. की बूथ कमिट्या, मंडल कमिट्याचा आग्रह काय? त्याचं एकमेव कारण असं आहे की येणारी पुढची निवडणूक असेल लोकसभेची, तर त्यानंतर येणारी विधानसभेची असेल किंवा मग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील, या निवडणुकामध्ये उमेदवार निवडणूक लढणार आहे का पक्ष संघटना निवडणूक लढणार आहे, हा निर्णय आपल्याला घ्यायचा. मोदींची इच्छा आहे की व्यक्ती केंद्रित निवडणूक झाली पाहिजे. आपली संसदीय लोकशाही आहे, ब्रिटिश पार्लमेंट मधून आपण घेतलेली आहे. याच्या विरोधी अमेरिकेमध्ये राष्ट्रपती पद्धतीने निवडणूक होते. जरी जिथे 2 राजकीय पक्ष असले तर त्या राजकीय पक्षाचे 2 नेते, त्या नेत्यांच्या विरुद्ध लढाई होती, त्या व्यक्तींच्या मध्ये लढाई होती. अमेरिकेतली मागची निवडणूक डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडन यांच्याशी झाली. ही लढाई या देशातलं संविधान टिकवायची लढाई आहे. त्यामुळे तत्वाची लढाई आहे. त्याला व्यक्ती केंद्रित लढाईचं स्वरूप देऊ नका. आणि याच्या पुढच्या लढाई आपल्याला संघटनात्मक दृष्टीने लढायची असेल तर मग बूथ कमिट्या महत्वाच्या. म्हणून बूथ कमिट्याला अनन्य साधारण महत्व आता अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने दिलेलं आहे. बूथ कमिट्या, ग्राम कमिटीची कल्पना काय की प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक बूथला आपला काँग्रेस पक्षाचा एक खंबीर कार्यकर्ता तिथे असला पाहिजे. समजा पदाधिकाऱ्यांना, उमेदवारांना जायचं असं एक फोन केला की मी तुझ्या गावात येतो की त्यांनी तिथली सगळी व्यवस्था केली पाहिजे. तुझ्या वार्डात येतोय म्हटलं की तिथं बैठकीची व्यवस्था करून तिथं सगळी व्यवस्था केली पाहिजे. आणि बूथ कमिटीला एक व्हॉट्सअप मेसेज पाठवला की बूथच्या सगळ्या अध्यक्षांची बैठक एका ठिकाणी घेता येणं शक्य आहे आज. आणि त्यातून मग आपल्या पक्षाची धोरणं, आपल्या पक्षाचा जाहीरनामा आणि जे काही आत्ता प्रश्न आहेत ते त्या ठिकाणी मग आपल्याला मांडता येतात. म्हणून बूथ कमिट्यांचा आग्रह. त्या बूथ कमिट्यामध्ये महिला पाहिजेत, युवक पाहिजेत, NSUचे कार्यकर्ते पाहिजेत, सिनियर माणसं पाहिजेत. हे सगळे सर्वसमावेशक जर बूथ कमिटी झाली तर तुम्हाला त्याचा निश्चितच फायदा मिळेल. अगदी मतदार यादी हातात घेऊन बूथ कमिट्या करा, पण खऱ्या करा. बोगस कमिट्या केल्या त्याचा काही फायदा होणार नाही. शेवटी आता नानाभाऊ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमध्ये एक वॉर रूम करताय, तिथं डायरेक्ट फोन येईल की तुमचं नाव अमुक अमुक बूथला बूथ कमिटी अध्यक्ष होणं तो माहिती आहे का काय.
मला काय माहित नाही, मला कुणी नाव दिलं काय माहित नाही, असं उत्तर आलं तर मग सगळं बोगस आहे कळलं आपल्याला. पण म्हटलं नाही मी बूथ काँग्रेसचा कार्यकर्ता आहे, माझी एवढी कमिटी आहे. म्हटलं तर मग चांगली गोष्ट. हा पहिला मुद्दा म्हणून बूथ कमिट्या करणं, हे गठन करणं अतिशय आपण सर्वांनी गांभीर्यानं घेतलं पाहिजे. ही निवडणूक काँग्रेस संघटना लढेल. एक परवा दिवशी मुंबईला एक कार्यक्रम झाला. मी पवार साहेब, फारुख अब्दुल्ला उपस्थित होतो. कार्यक्रम काय होता तर स्वर्गीय मधु दंडवते यांची जन्मशताब्दीचा तो कार्यक्रम होता. यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये झाला आणि तिथं त्यांच्याबद्दल बोललं गेलं. किती जणांना माहिती आहे की मधु दंडवते हे मूळचे नगर जिल्ह्यातले, बाळासाहेबांच्या जिल्ह्यातले. तिथं त्यांचं प्राथमिक शिक्षण झालं. ते क्रिकेट खेळायला म्हणून मुंबईला आले की मुंबईला क्रिकेट जरा चांगलं चालेल. तिथं मग शिक्षक झाले, फिजिक्सचे प्रोफेसर झाले, एमएससी झाले. शिक्षण कमिटीमध्ये नगरपालिकेचे गेले आणि राजापूर म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातला राजापूर मतदारसंघाचे बॅरिस्टर नाथपाई ते अत्यंत सिनियर पार्लमेंटरियन म्हणून ओळखले जाणारे तिथले खासदार होते. त्यांचं अचानक निधन झालं, जागा मोकळी झाली आणि ते म्हटले आता नाथपाईंच्या तोडीचा माणूस कोणतरी ओळखला पाहिजे म्हणून या नगरच्या माणसाला राजापूरला नेलं. त्यांनी राजापूर फक्त नकाशात बघितलं होतं, पण त्यांना लोकसभेला लोकांनी 5 वेळेला निवडून दिलं. कारण तिथं पक्ष संघटना लढली, मधु दंडवते लढले नाहीत, पक्ष संघटना लढली. पुन्हा आपल्याला ती वातावरण महाराष्ट्रात करायचं म्हणून बूथ कमिटी. आज दुसरं जे राजकारण चाललेलं आहे, काल एक मोठा इव्हेंट झाला, लोकांच्या मनात संभ्रम आहे काय करायचं, पण मी त्याबद्दल माझं विश्लेषण तुम्ही ऐकलं पाहिजे. आज भारतीय जनता पक्षाला निवडणुकीला सामोरं जायची महाराष्ट्रामध्ये तरी धाडस राहिलेलं नाही. म्हणून ते महाराष्ट्र हे सर्वात महत्वाचं राज्य. 48 खासदारकीच्या जागा आहेत युपी नंतर. आज एकाही राज्यामध्ये भाजपच्या लोकसभेच्या जागा वाढण्याची शक्यता नाही. कारण काही राज्यामध्ये त्यांचं मॅक्सिमम आहे. राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, आता तिथं काय वाढायची शक्यता नाही. इतर कुठं दक्षिणेमध्ये त्याचा सुपडा साफ झालेला आहे. पण त्यांना वाटतं की महाराष्ट्रात वाढेल, पण महाविकास आघाडी असताना त्याच्या 10 जागा सुद्धा आलेल्या नसत्या. म्हणून मग पहिल्यांदा एकनाथ शिंदे ऑपरेशन झालं, त्यांनी बी समाधान झाले. मग नंतर अजित पवार ऑपरेशन झालं. आजही अजून बातम्या पेरत चालले की हा आला, तो गेला, तो पळाला. त्यांची निवडणुकीला सामोरं जायची छाती नाही, धाडस नाही. म्हणूनच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ते घेत नाहीत. 2 वर्ष झाली त्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपण दिलेलं आरक्षण काही उपयोगाचं नाही. महिला आरक्षण नाही, ओबीसी आरक्षण नाही, एससी एसटी आरक्षण नाही. आणि सरकारी अधिकारी पुणे कॉर्पोरेशन असेल, मुंबई कॉर्पोरेशन असेल, सगळे चालवत आहे. काही छाती होत नाही निवडणुकीला सामोरं जायची. आपण बघितलं महाविकास आघाडी सामोरी गेली. तुमची कसब्याची निवडणूक घ्या, कोल्हापूरची पोटनिवडणूक घ्या, अंधेरीची पोटनिवडणूक घ्या, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या ग्रॅज्युएट आणि टीचर्स कॉन्स्टिट्युन्सी घ्या. कधी न जिंकलेल्या जागा आपण जिंकल्या, कारण आपण एकत्रित या विचाराच्या रक्षणाकरता लढलो. म्हणून त्यांच्या छातीत धडकी भरलेली आहे. ते लढू शकत नाहीत, अजूनही ते लढू शकत नाहीत. म्हणून आता निवडणुका जिंकता येणारच. मग कालचं इव्हेंट झालं, त्यातून आता काय बदल होईल का? मी आपल्याला नम्रपणे सांगतो की 2014 मध्ये भारतीय जनता पक्षाला संबंध देशामध्ये 31% मतं पडली होती. 70% मतं भाजपचा पराभव करण्याकरता, नरेंद्र मोदीचा पराभव करण्याकरता 2014 मध्ये लोकांनी मतदान केलं होतं. 19ला त्यांनी बालाकोट केलं, त्यांची 60% मतं वाढली, 37% झाली. तरी पण 63% लोकांनी विरोधी मतदान केलं. पण काय झालं की 63% मतं 38 खासदारांच्या मध्ये विभागली गेली. आज लोकसभेमध्ये भाजप आणि काँग्रेसला जोडून 38 वेगळ्या वेगळ्या पक्षाचे खासदार आहेत. त्याला काही थोडी थोडी मतं मिळाली. ही सगळी मतं विभागली गेली नसती, ही फक्त मोदींच्या विरोधी पडली असती तर मोदींचा सुपडा साफ झाला असता, आपल्याला माहिती आहे. हाच प्रयत्न आपण इंडिया आघाडीच्या माध्यमातून करतो. आता पहिल्यांदा मोदींनी 2014ची निवडणूक आर्थिक विचार लढवली. अच्छे दिन आएंगे, 15 लाख आएंगे तुमच्या अकाउंट मध्ये, 2 कोटी नोकऱ्या मिळतील, शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट होईल. काय झालं नाही. नोटबंदीमुळे, जीएसटीमुळे अर्थव्यवस्थेचं वाटोळ झालं. अजून त्यातून आपण बाहेर सावरलेलं नाही.
म्हणून मी 19ला तरी नवीन मुद्दा आणला, राष्ट्रीय सुरक्षा, घर में जाके मारा बालाकोट. अरे पण बालाकोटचा अपघात झाला कसा, त्याबद्दल काश्मीरच्या भाजपच्या माजी राज्यपालांनी जे प्रश्न उपस्थित केले त्याचं कोण उत्तर देते का? आणि चीन जेव्हा घुसलाय, आपली जमीन काबीज केलेली आहे, मोदी त्यांना सरळ सरळ शरण गेलं म्हणतात त्याने चीन आमच्या देशात काय आलेलं नाही का, आमची जमीन काय घेतलेली नाही. मग उपग्रहाचे फोटो आपल्या सरहद्दीमध्ये त्याच्या छावण्या बांधल्या जात आहेत, आपले 20 सैनिक मारले गेले, ते काही स्वप्न होतं का कोणाचं? आता मोदी काही राष्ट्रीय सुरक्षेचं बोलत नाही, म्हणून त्यांना आता तिसरा मुद्दा पाहिजे होता, म्हणून कालचे इव्हेंट. पण त्यामध्ये देखील आपण विस्तृतपणे विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की यात किती गोष्टी आहेत. 1949 साली ज्या मूर्ती त्या तिथे ठेवण्यात आल्या, त्या मूर्ती कुठे गेल्या? एकदम नवीन मूर्ती आली. ही मंदिर आहे ते मूळ बाबरी मस्जिदच्या ठिकाणाहून 4 किलोमीटर लांब आहे. मग एवढा दंगा कशाला दोघांचंही चालत असतं तिथं? आणि शेवटी हा वाद 2 खाजगी ट्रस्टचा वाद, जमिनीचा वाद. सगळ्यांनी सांगितलं की सुप्रीम कोर्ट जो निर्णय दिला तो मला मान्य आहे. सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला, ती जागा एका ट्रस्टला दिली, हिंदू ट्रस्टला दिली. सगळ्यांनी मान्य केलं की ठीक आहे, विवाद तरी संपला. आणि त्या हिंदू ट्रस्टनी, खाजगी ट्रस्टनी लोकांच्याकडून पैसे गोळा करून मंदिर बांधले. तर नरेंद्र मोदींचा भाजपच्या याच्यामध्ये काय संबंध? आता त्यांना बोलावलं, ठीक आहे, प्राण प्रतिष्ठा करताना शंकराचार्य सांगितलं की अर्धवट मंदिरात प्राण प्रतिष्ठा केली तर अपयशकून होईल तुमच्या निवडणुकीला. मग पुन्हा ज्योतिषाला विचारलं, ते म्हटलं उपास करा. म्हणून गेली 11 दिवस, आज बहुतेक जेवले असतील, गेले 11 दिवस त्यांनी उपास केला, जमिनीवर झोपले आणि काय काय त्यांनी जे सांगितलं सगळं केलं, कारण काही घोटाळा होऊ नये. पण घोटाळा होणारच आहे. 2019 आणखी काही केलं तरी होणार आहे. तर मला वाटतं की याबद्दल आपण फर्म भूमिका घेतली पाहिजे. राम आमच्या सगळ्यांच्या हृदयात आहे. कोणी राम मानतो, कोणी कृष्ण मानतो, कोणी शंकर मानतो. आमच्या गावातलं मंदिर आहे, आमच्या सातारला तर चापळला फार मोठं राम मंदिर, रामदास स्वामींचं राम मंदिर आहे, तिथं आम्ही जातो. तुम्ही तिथंच जावा, हा तुमचा आग्रह कशाला? तुमचं इव्हेंट करण्याकरता. आता इव्हेंट झालाय म्हणजे मला आठवतंय की बाबरी मस्जिदच्या आधी खूप आंदोलन झालं, रथयात्रा निघाली, अडवली, तुरुंगात टाकलं. एक दिवस 6 डिसेंबरला बाबरी मस्जिद पडले, मुद्दा संपला. पुन्हा कोणी म्हणजे बोलतच नाही, मुद्दा गेला. आता तसं राम मंदिर बांधलं, आता उद्यापासून मुद्दा संपलेला आहे. कोणी किती उकरायचा प्रयत्न केला तरी आता प्रश्न आहे ते बेरोजगारीचे, महागाईचे, शेतकऱ्यांच्या आत्महत्याचे आणि भ्रष्टाचाराचे. कर्नाटकची निवडणूक आणि तेलंगणाची निवडणूक आपण तिथल्या भ्रष्ट सरकारच्या विरोधात लढली आणि दोन्ही ठिकाणी आपल्याला यश आलं. आज महाराष्ट्रात इतकं भ्रष्ट सरकार देशाच्या इतिहासात कोणी पाहिलं नसेल. खोके सरकार आहे. खोके द्यायचं आश्वासन दिलं तर खोके पूर्ण कशा करायचे? मग बदल्या आणा, मग कॉन्ट्रॅक्ट आणा, काय चाललंय? कधीही महाराष्ट्राची इतकी वाईट दुर्दशा झाली होती. म्हणून आज मोठे उद्योग येत नाही. ते सांगतात की तुमची राजकीय इतकी अस्थिर परिस्थिती आहे, कुठल्या अधिकाऱ्याला भेटायचं, कुठल्या मंत्र्याला भेटायचं आणि कुणाला खुश करायचं आम्हाला कळत नाही, म्हणून येत नाही, नवीन रोजगार निर्माण होत नाही. या मुद्द्यावर आपण पुन्हा निवडणूक घेऊन गेली पाहिजे. बेरोजगारी, महागाई, भ्रष्टाचार, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, आणि बघा तुम्हाला कसा प्रतिसाद मिळतोय. पण ही निवडणूक लढताना संघटनेच्या माध्यमातून लढा. जागा वाटपाचा निर्णय होईल, सगळे चरितलाजी बसलेले आहेत. ज्याला काँग्रेस पार्टी तिकीट देईल, ज्याला महाआघाडी तिकीट देईल, त्याचा प्रचार करूया आणि आपण तिघट ताकदीने लढलो तर निश्चित विजय होईल. जरी काही नेते मंडळी एकनाथ शिंदेच्या बरोबर गेले असले, अजित पवार यांच्या बरोबर गेले असले, तरी कार्यकर्ते मतदार गेलेले नाहीत. तुम्ही निवडून लावून बघा काय होतं. म्हणून मला वाटतं की आत्मविश्वासानं आपण या येणाऱ्या निवडणुकीला सामोरं जाऊया. आज रमेश चन्नीथालाजी आले, ते अत्यंत ज्येष्ठ राजकारणी देशातले आहेत, केरळाचे आहेत, हिंदी उत्कृष्ट बोलतात, आता ऐकाल तुम्ही त्यांचं, आणि संघटनेतून आलेले आहेत. त्याने शिवाय युथ काँग्रेस जनरल सेक्रेटरी, 3 वेळेला खासदार होत्या माझ्याबरोबर. आम्ही दोघे एकत्र खासदार होतो. 4 वेळेला कर्नाटकच्या विधानसभेत गृहमंत्री, अनेक पद्धतीने भूषवलेले आहेत. आणि त्याने आल्याबरोबर लगेच गांभीर्यानं संघटनेकडे पाहायला सुरुवात केलेली आहे. रमेश जी, आपका बहुत बहुत स्वागत है. मैं फिर से
आपको धन्यवाद देते हुए कि आपने आज पूरा दिन पुणे के लिए दिया, पश्चिम महाराष्ट्र गया, मैं अपनी बात समाप्त करता हूँ। जय हिंद, जय महाराष्ट्र। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।